नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत तर चला आज मी तुम्हाला दाखवत आहे। तर चला मैत्रिणींनो, आता बघा ही हिरवी गार अशी छान अशी कोथिंबीर आहे। तर ही कोथिंबीर आज आपण मस्त रानातून तोडून आणलेली आहे, शेतातून। म्हणजे एकदम पावसामुळे एकदम छान अशी हिरवीगार ताजी कोथिंबीर आली आणि म्हटलं आज आपण चला वड्या बनवूया मस्तपैकी। तर आज आपण कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे, ह्या हिरव्यागार कोथिंबीरच्या। तर बघा आता ही कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेणार आहोत। आणि दुसऱ्या वेळेस काय घेतलं आपण, हा ताज्या शेतातल्या हिरव्यागार मिरच्या आणि कोथिंबीरच्या वड्यासाठी लागणारी ही मिरची। त्याच्यानंतर आपण घेतलेले थोडेसे धणे आणि जिरे। त्याच्यानंतर आपण घेतलेला हा लसण, हा बी गावठी आपला गावाकडचा लसण। आणि हे घेतलेलं आहे आपण पीठ, कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी पीठ। हे आहे आपलं गव्हाचं पीठ, हे गव्हाचं पीठ आहे। हे आहे बाजरीचं आणि हे आहे आपलं चण्याचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। आता हे तीन पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत। तर हे बघा, हे असे पीठ हे मिक्स करून घेतलेले आहे। गव्हाचं, बाजरीचं आणि चण्याचं म्हणजे हरभऱ्याचं बेसन पीठ, असे तीन पीठ मिक्स केलेले आहे। तर आता या पिठापासून आपण वड्या बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो बघा, हे साहित्य घेतलेलं मी तुम्हाला दाखवलंय काय काय लागतं हे। तर आता हे पूर्ण तुम्हाला दाखवलेलं पीठ, लसण, हिरव्या मिरच्या आणि जिरे आणि थोडेसे धणे का टाकले। जरी आपण कोथिंबीर घेतली पण धण्याचा अजून छान असा स्वाद येतो आणि चवदार आणि तोंडाला चव येणारे अशा आपण आज मस्त अशा छान अशा कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, तर आता मी प्रथम हे ना तुम्हाला सांगते, कोथिंबीर कापून घेणार आहोत, मिरच्याचे देठ काढून घेणार आहे आणि लसण सोलून घेणार आहे। तर चला आज आपण कोथिंबीरच्या वड्याचा बेत करणार आहोत। तर तुम्हाला कशा बनवता काय बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे। तर चला मैत्रिणींनो, आता कोथिंबीर मी कापून घेते आणि लसण सोलून घेते। तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे पीठ एकत्र केलेलं आहे, हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि ही बघा आपली हिरवीगार अशी कोथिंबीर मी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे। तर आता ही कोथिंबीर स्वच्छ अशी धुणार आहे। ते बघा, तिच्यात मी पाणी वतते आणि स्वच्छ अशी पाण्याने ती धुवून नितरायला ठेवणार आहे। तर ही कोथिंबीर आपली धुते। हे बघा मैत्रिणी, छान अशी कोथिंबीर धुवून घेतली आणि पाणी नितरण्यासाठी ठेवलेले आहे। ते बघा, असं पाणी पूर्ण असं नितरून टाकायचं। त्याचं जास्त पाणी म्हणजे धुवून काढले ना स्वच्छ निघते जास्त पाण्यात ते, कारण शेतामधून आणलेलं असतं, खडे वगैरे माती वगैरे लागलेली चांगली धुवून आणि अशी नितरत ठेवायची। आता त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो, कोथिंबीर नितरत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण हे हा लसण आणि मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीरच्या वड्यासाठी, तिखट मिरच्या आणि हा लसण। आणि त्याच्यासाठी हा अजून हे धणे आणि जिरे, आता हे याच्यात असे टाकायचे। याच्यात टाकले का मग त्याच्यानंतर हा हे मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे वाटण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत। याच्यात दुसरं काही प्रकारे टाकायचा नाही। लसण, जिरे, थोडेसे धणे आणि मीठ आणि हिरव्या मिरच्या, हे वाटण आता वाटत आहे। तर चला आता तोपर्यंत कोथिंबीरचं पाणी जिरतंय, पूर्ण नितळतंय हे वाटण मिक्सर मध्ये। हे बघा मैत्रिणी, आपलं हे मिक्सर मधून वाटण हे झालेलं आहे, हिरव्या मिरच्या, लसण आणि जिरे। हे बघा, कोथिंबीरचं मी पाणी पूर्ण नितळून गेलेलं आहे आणि हे पीठ मी घेतलेलं आहे। तर आता हे साहित्य तुम्हाला दाखवलं। तर आता वड्याचं पीठ कसं मळत आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे। तर आता आपण सर्वात प्रथम थाळा घेतलेला आहे, थाळ्यामध्ये आपण हे पीठ टाकलेलं आहे। हे तिन्ही पीठ मिक्स होते, गव्हाचं आणि बाजरीचं आणि चण्याचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं। त्याच्यानंतर आपण ही हिरवी मिरची दळलेलं याच्यात टाकत आहे, जिरे, लसण
आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर आपण अशी थोडी थोडी करून टाकणार आहोत. हे बघा, आता ही सर्व कोथिंबीर आपण याच्यात टाकलेली आहे. आता याच्यात तसंच मैत्रिणी वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ का आणि नको, म्हणजे चवीला बी छान आणि टेस्टीला बी चांगलं. डबल काही मीठ टाकता येत नाही. आता हे आपण काय करणार आहोत, मळणार आहोत. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, एक बी थेंब पाणी टाकायचं नाही ह्या पिठामध्ये. असं छान असं एका हातात मोबाईल असल्यामुळे ना मला मोबाईल बी पकडायचा आणि कृती बी करून दाखवायची, त्याच्यामुळे अवघड वाटतं जरा. तर हे बघा, एका हाताने असं पीठ आपण असं चांगलं मळून घ्यायचं. पाण्याचा थेंब टाकायचा नाही, कारण कोथिंबीर धुतलेली असते ना, त्याला बी पाणी असतं. आणि आपण मिरची दळतो ती ते तिखट दळतो, त्याचं बी पाणी थोडंसं असतंच त्याला. असं छान असं घट मळून घ्यायचं. आता तर गोळा आपण असा घट मळणार आहोत वड्यासाठी. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला नंदिनी रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघा जा. माझं सर्व गावाकडचा आणि साध्या आणि सोप्या भाज्या राहणार आहे, तर त्या करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा. टेस्टी आणि एकदम झणझणीत आणि चमचमीत अशा भाज्या राहणार. तर हे बघा, आता मी ह्या वड्या बनवते, तोंडाला चव वाढवणाऱ्या, अशा चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या ह्या वड्या मी तयार करत आहे. तर कशा करत आहे मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आता हे बघा, असं चांगला गोळा आपण करून घेणार आहोत. ते मळत आहे ना, तर मैत्रिणींनो, हा छान असा गोळा हा आपला तयार झालेला आहे कोथिंबीरीचा न्यायचा. हे बघा, छान असा पिठाचा गोळा आपला कोथिंबीर मिक्स झालेला आहे. तर मैत्रिणींनो, याच्यावर आहे ना थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, असं म्हणजे असं तेलामध्ये थोडंसं तेलाचा हात लावला ना, तर ते आपण वड्या वळतो ना, तर ते सुद्धा चिटकते नाही आणि खायला खरपूस आणि खमंग आणि छान अशी जाळी येते. तर आता ह्या जाळीला आपण हे पूर्ण पीठ असं मळून घेतलंय. तर तुम्हाला पीठ कसं मळलंय ते बी दाखवलंय मी. तर हे बघा, असा वडा, असा आपला हा गोळा झाला. आता ह्याच्यापासून आपण वड्या तयार करणार. तर त्या कशा करायच्या ते दाखवते. आता आपण हे जाळीचं भांडं घेतलेलं आहे मैत्रिणी. आता या जाळीच्या भांड्याला आपण तेलाचा हात लावणार आहोत. तर तेलाचा हात का लावायचा असं गोल गोल, कारण याला वड्या चिटकणार नाही. आता बघा, मी वड्या कशा एका हाताने तयार करते तुम्हाला दाखवते. एका हातात माझा मोबाईल आहे, पण मी एका हाताने सर्व तयार करते. माझ्या सर्व रेसिपी पूर्ण आतापर्यंतच्या सर्व एकाच हाताच्या, एका हाताने मोबाईल आणि एका हाताने तयार करणं. तर आता बघा मैत्रिणींनो, याला गावाकडे काय बोलतात हे माहिती का? मुटकुळे. गावाकडे याला मुटकुळे बोलतात. शहरामध्ये आपल्याकडे चांगल्या भाषेमध्ये आपण कोथिंबीरच्या वड्या बनवतो. तर गावाकडे काय म्हणतात, झटपट चला चुलीवर ना मुटकुळे करून घेऊ. तर याला मुटकुळे म्हणतात गावाकडे, आणि आपण वड्या म्हणतो. तर असे मुटकुळे हाताने वळवून असे छान अशा हाताने असे वळवून असे ठेवून द्यायचे. तर असे सर्व मुटकुळे तयार करायचे. असे त्याला पीठ वगैरे काही लावायचं नाही, खाली तेलाचा हात लावायचा. तर आता हे सर्व मुटकुळे ह्या असे सारखे तयार करायचे. मैत्रिणींनो, आरोग्यासाठी आणि खाण्यासाठी खूप चांगले आहे. पावसाळ्यामध्ये कोथिंबीर छान येते आणि चांगले असते, स्वस्त बी भेटते आणि शेतामध्ये बी चांगली उगते ताजी ताजी. तर ताज्या ताज्या याच्या खूप छान लागतात खायला, तोंडाला चवी वाढते. तर आता हे सर्व अशा अशा हाताने केल्या ना आपण, तर मग ते अशी जाळी बी येते त्याला आणि खरपूस बी लागतं, म्हणजे चांगले जाळीदार येतं. आणि जर आपण असं दोन हाताने वळून ठेवल्या तर त्या काय एवढ्या बरोबर वाटत नाही.
पीठ लय रट बी नाही मळायचं, म्हणजे एकदम हे नाही मळायचं पीठ, पातळ मळायचं थोडस, म्हणजे जास्त घट बी नाही. तर आता असं एक एक करून आपल्या सर्व कोथिंबीरच्या वड्या हे बघा तयार झालेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा, चॅनलला लाईक करा. ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. दुसरी रेसिपी मी लवकरच चांगली आपल्या गावाकडची घेऊन येत आहे. तर ह्या वड्या आपल्या अशा तयार झालेल्या आहे हाताने. हे बघा ह्या पद्धतीने मी वड्या ह्या सर्व अशा हाताने मुटकुळे, म्हणजे वड्या म्हणजे मुटकुळे बोलतात, ते कोथिंबीरीच्या वड्या अशा हाताने बेळल्या आहे. आणि हे बघा आता ह्या कशा उकडायच्या हे तुम्हाला मी दाखवत आहे. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण ना वड्या कशा शिजत ठेवणार आहे, शिजवणार आहेत कशात ते तुम्हाला दाखवते. आता आम्ही गावाकडे कसं कस्तान म्हणजे लाकडं असतात आणि कस्तान असं थोडं गवत सारखं असतं, त्याच्यावर आम्ही कपडा बांधून पातेल्यामध्ये पाणी टाकून वरून कपडा बांधून कोणी शिजवतं, कोणी ते कस्तान ठेवतं असं पातेल्यावर आणि त्याच्यावर शिजवतं. पण मी आपल्या हे असं शिजवणार आहे की आपण इडलीच्या भांड्यामध्ये. तर आता हे इडलीचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यात हे आपण तांभर पाणी ओतलेलं आहे. आता हे तांभर पाणी ओतल्यानंतर आपण हे वड्याची जाळी त्याच्यावर ठेवलेली आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यावर असं छानसं इडलीचं झाकण लावणार आहोत आणि हे वड्याचं गॅस फास्ट करून याच्यावर हे वड्याचं ठेवणार आहोत. हे बघा आता आपलं हे वड्याचं याच्यावर ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये छान अशा मस्तपैकी आपले मुटकुळे आणि छान अशा कोथिंबीरीच्या वड्या शिजत आहे. तर चला आता आपण चला मैत्रिणींनो, आता आपण कोथिंबीरच्या वड्या शिजल्या का नाही ते पाहणार आहोत. हे बघा कशा छान अशा कोथिंबीरच्या वड्या शिजलेल्या आहे. हे बघा सगळ्या अशा चांगल्या शिजलेल्या आहे. तर आता आपण ह्या वड्या काढून घेणार आणि अशा उलटून आणि थंड करून घेणार आणि मस्तपैकी अशा छान अशा तव्यावर आपण तळणार आहोत. तर चला आता मी ह्या शिजल्या की नाही असा हात लावून बघितला तर एकदम नरम आणि एकदम छान अशा शिजल्या आहे. तर छान अशा ह्या शिजलेल्या आहे. आता आपण काढून घेणार आहे ह्या वड्या आणि याच्यातल्या काही वड्या आपण मस्तपैकी तळून घेणार आहोत तव्यावर. आणि मैत्रिणी उलट्या पालट्या करायच्या, म्हणजे अशा उलटून घ्यायच्या, उलटणीने काय करायचं अशा उलट्या पालट्या करायच्या. उलट्या पालट्या केल्या ना म्हणजे मग थंड होऊन आणि खमंग आणि छान होतात, अशा खायला बी चांगल्या लागतात. तर कोथिंबीरच्या वड्या मैत्रिणी बघा कशा बनवल्या आहे, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. वड्या आपण काढून घेतलेल्या आहे आणि या वड्या थंड झाल्यावर अशा आपण मस्त छान अशा इळतीने कापून घेतलेल्या आहे, अशा गोल गोल कापलेल्या आहे. तर हे बघा सर्व वड्या अशा छान अशा गोल गोल कापून घेतलेल्या आहे आणि अशा थोड्याशा दाबलेल्या आहे. तर हे बघा ह्या वड्या आता आपल्या छान मस्तपैकी अशा तयार झालेल्या आहे. तर आता आपण याला तळणार आहोत. मस्तपैकी खमंग अशा आणि चांगल्या खरपूस अशा आपण ह्या वड्या तळणार आहोत. तर चला आता आपण तव्यावर तेल टाकूया. तर आता आपण तवा ठेवलेला आहे, तव्यावर हे तेल टाकतोय वडे तळण्यासाठी, तापण्यासाठी. आता तव्यावर कसं लवकरच तळतं, लवकरच तापलं जातं. तर आता बघा मैत्रिणी ही अशा वड्या आपण एक एक अशी वडी सोडणार आहोत. हे बघा कोणी कमी तेलात तळतं, कोणी जास्त तेलात तळतं, पण मी मॅडमच तेलामध्ये बघा असं सोडायच्या. आता हे बघा छान अशा मस्तपैकी आपण आता तेलामध्ये
सोडणार आणि खरपूस आणि खमंग असे छान भाजून घेणार, तळून घेणार. आता छान अशा खरपूस लालसर तळायच्या. आता यांना चांगलं म्हणजे एका बाजूने तळल्या का दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायच्या. हे बघा अशा उलटायच्या, सर्व वड्या अशा उलटणार. खायला अशा खमंग आणि खरपूस लागतात. तर मैत्रिणींनो, डब्याला नेण्यासाठी घरात मुलांसाठी आपण बनवतो, खायच्या गडबडीत कधी बनवायच्या, खाऊन बघायच्या, आरोग्याला चांगले असतात. ते बघा अशा खरपूस अशा मस्त. कोणी भाज्यासारखं बी तळून घेतं, कोणी असं बी तळतं. आपण साध्या सोप्या तव्यावर आपलं थोडं तेल टाकून आपण तव्यावर तळत आहोत. तव्यावर कसं सगळीकडे मस्तपैकी असं छान लागतं, त्याला तेल लागतं चांगलं. खरपूस आणि अशा खमंग अशा वड्या आता आपल्या बनलेल्या आहेत. तर मैत्रिणी, माझी रेसिपी सर्व पूर्ण बघत जा, करून बघा, चॅनलला बघत जा आणि खाऊन बघा. करा वड्या अशा, तळून बघा, खाऊन बघा आणि दुसऱ्यांना बी करून घाला. आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी. तर मैत्रिणी बघा अशा मस्त खमंग अशा आणि छान अशा वड्या हे तळलेल्या आहे. तर आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहे. तर बघा मस्त खरपूस आणि खमंग अशा तोंडाला चव वाढवणाऱ्या आज मी कोथिंबीरच्या वड्या केल्या. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर बी खाऊ शकता आणि आंबट गोड चटणी बरोबर बी खाऊ शकता. तर हे बघा अशा तव्यावर कशा चव बाजूने भाजल्या जाते आणि छान लागतात खायला. कढाईत कशा भाज्यासारख्या तळल्या जातात, तर तव्यावरच तळते मी सर. तर या अशा मी कोथिंबीरच्या वड्या बनवल्या, साध्या आणि सोप्या. तर आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत. चला आता आपण याचा छान असा आनंद घेऊया. तर चला मैत्रिणींना, आपल्या अशा छान अशा खरपूस अशा खमंग अशा बघा जाळीदार अशा मस्त कोथिंबीरच्या वड्या तयार झाल्या. चला या वड्या खायला अशा करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं जरूर करा, विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघा जा, नंदिनी रेसिपीला सबस्क्राईब करा. तर हे बघा जाळीदार आणि अशा खमंग अशा छान तळलेल्या आज कोथिंबीरच्या वड्या कशा बनवल्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. खमंग आणि खरपूस. आणि त्याच्याबरोबर बघा मैत्रिणींनो, चटणी वड्यांबरोबर, कोथिंबीरच्या वड्यांबरोबर मी छान अशी चटणी बनवलेली आहे, आंबट गोड अशी. तर या चटणीत बघा तुम्हाला सांगते, आंबट गोड म्हणजे ही खजूरची चटणी. हिच्यात थोडासा मी खजूर टाकलेली आहे आणि गूळ टाकलेला आहे आणि लाल 2-3 बिया काढून लाल मिरची टाकलेली आहे, गुळाचा खडा आणि चिंच टाकलेली आहे, खजूर. याची अशी खजूरची आंबट गोड अशी छान चटणी. तर याचा स्वाद आपण याच्याबरोबर घेणार आहोत. वड्या आणि ही चटणी एकदम खायला एकदम छान अशी. तर मैत्रिणी जरूर खाऊन बघा, करून बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशी घ्यायची मस्त वडी अशी घ्यायची आणि खमंग अशी याच्याबरोबर खायची अशी बुडवून. एकदम टेस्ट अशी आणि छान, खाण्याला एकदम मस्त अशी. तर बघा ह्या पद्धतीने बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा.